पप्या शेट माळी यांच्याकडून कोळिवली संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. पहिलं षटक घेऊन गोलंदाज लेफ्ट आर्म वेगवान गोलंदाज राकेश आणि समोर आहे पहिल्या बॉलसाठी प्रशांत काटसकर. स्वर्गीय निखिल स्मृती चषक 2024 खांडपे स्पर्धेचा अंतिम सामना, फायनल मॅचचा पहिला बॉल. फुलर लेन, थोडीशी मुवमेंट, विकेट किपरच्या हातातून बॉल निसटलाय आणि पंचांचा इशारा वाईड. उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हिंग लेंथवरच बॉल होता, मात्र मुवमेंट असते. राकेशच्या चेंडूमध्ये अवांतर धावेनं सुरुवात झाली आहे अंतिम सामन्याला. लेफ्ट आर्म गोलंदाज राकेश अष्टपैलू खेळाडू आहे. राकेशच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य जास्त मोठं बॉलिंग रनअप नाहीये, पण वेग भन्नाट आहे या गोलंदाजाकडे आणि ॲक्युरसी देखील आहे. यावेळेला शॉर्ट ऑफ लेन बॉल पुल केलाय, हवेतून फटका मारलाय, मात्र इनफिल्डच्या वरून पाठलाग सुरू आहे परंतु नाही पोहोचणार फिल्डर. बॉल सीमा पार. फायनल मॅच मधील पहिला थोडासा कमजोर पडलेला बॉल होता, शॉर्ट ऑफ लेंथ, आणि त्याचा फायदा घेतलाय. पॉवर प्लेचा देखील फायदा उचलत असताना प्रशांत मागच्या मॅच पासून त्याला चांगला सूर गवसला असं म्हणावं लागेल. कट करण्याचा प्रयत्न, टू क्लोज टू कट, कॉट बिहाइंडचं जोरदार अपील, मात्र पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क तेथे पाहायला मिळाला नाही, परंतु व्हेरी गुड कमबॅक डिलिव्हरी. धावसंख्या स्थिर आहे, बिनबाद 5. महा अंतिम फेरीचा हा सामना. एकूण 30 संघ खेळलेत या स्पर्धेमध्ये, त्यापैकी हे 2 सर्वोत्कृष्ट संघ जे फायनलमध्ये पोहोचलेले आहेत. 6व्या संघाला तृतीय क्रमांकावर समाधान व्यक्त करावं लागले. स्विंग केला ऑन साइडला, मोठा फटका जरूर आहे. फिल्डर पोहोचेल का? भरपूर दूरवरचं अंतर कापायचं आहे, प्रयत्नांची पराकाष्ठा होते आणि अगदी शेवटच्या क्षणाला बॉल आतमध्ये ढकललाय फिल्डरनं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चांगला प्रयत्न, मात्र भरपूर वेळ होता फलंदाजांकडे. 3 धावा त्यांनी पूर्ण केल्यात. 3 धावांनिशी धावसंख्या जाऊन पोहोचले 8 या आकड्यावर. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत असताना या फायनल मॅच मध्ये गावदेवी कोळिवली संघ गावदेवी पारिवलीच्या विरुद्ध मिस्टर क्रिश हनुमान पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला लाभलेलं आहे. आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. ड्राईव्ह लगावली होती तेथे फिल्डरने, कदाचित हाताचा स्पर्श झालाय बॉलला, त्यामुळे थोडंसं डेव्हिएशन बॉलमध्ये पाहायला मिळालं. डीपमधून फिल्डर आलाय, तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी वैभव पाटीलला प्राप्त होते. वैभवनं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. संघाची धावसंख्या 10. पहिलं षटक प्रगतीपथावर. कोळिवली संघाची बॅटिंग चांगलीच राहिली आहे. मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये माहीर असलेला संघ आहे. फक्त कालच्या शेवटच्या मॅचमध्ये जास्तच काही चांगली कामगिरी फलंदाज करू शकले नव्हते, परंतु चांगल्या गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावर तो सामना त्यांनी जिंकला. मिथ स्पोर्ट्स कवाड बी संघाला मात दिली होती. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा बॉल डाव्या यष्टीच्या रोखानं इथे बघायचं बॅटला स्पर्श झालाय की नाही. पाठीमागे तिकडे फंबलिंग, विकेट किपर बॉल अडवू शकला नाहीये आणि वाईटचा इशारा. 2 अवांतर धावा वाईटच्या रूपात. 2 धावांनिशी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12वर. 12 रन्स विदाउट लॉस. सलामीचे फलंदाज चांगली कामगिरी करतायत. काल पहिल्या मॅच मध्ये वैभवनं 47 धावांची खेळी साकारली होती, त्यानंतर मात्र तेवढी चांगली खेळ त्याला साकारता आलेली नाहीये. पण वैभवचं योगदान गोलंदाजीमध्ये देखील आपण विसरू शकत नाहीये. बऱ्याचशा सामन्यांमध्ये त्यांनी गोलंदाजी देखील चांगली केली आहे. दुसरीकडे गोलंदाज राकेशला आपण बघतोय, याचा भन्नाट वेग संपूर्ण दिवसभरात पाहायला मिळालाय. यावेळेला लॉफ्टेड फटका, बॉटम हँडचा वापर जरूर केलाय. फिल्डर आहे डीप मध्ये, सुरेख फिल्डिंग. एकच धाव घेण्याची संधी प्राप्त होते. स्कोर मूव्ज अप टू 13. 13 धावा धावफलकावर. थोडंसं लांबलंय षटक, कारण अवांतर चेंडू देखील पाहायला मिळाले. 2 वाईट चेंडू हाताळलेत या पहिल्या षटकामध्ये राकेशनं. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. लॉंग ऑफला एक फिल्डर तैनात, एक खेळाडू वाईडिश डीप मिड विकेटच्या दिशेनं तैनात करण्यात आलेला आहे. पुढचा बॉल सामना करेल वैभव पाटील. खाली राहणारा बॉल, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॉल आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या बिनबाद 13. गावदेवी कोळिवली.
मी पुन्हा एकदा क्रिश हनुमान पाटील यांना विनंती करतोय, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे, ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये देण्यात आलेलं आहे. आपलं खूप खूप स्वागत आहे. पुन्हा एकदा विनंती आहे, आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हावं. सन्माननीय दयानंद तुंदाराम पाटील साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मंडप डेकोरेटरची जी व्यवस्था आहे ती त्यांच्या मार्फतच आम्हाला मिळालेली आहे. खूप मोलाचं सहकार्य त्यासाठी त्यांचं राहिलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार. क्रिश हनुमान पाटील साहेब, आपले देखील खूप खूप आभार देखील आम्ही व्यक्त करतोय. आपलं स्वागत देखील आम्ही करीत आहोत. उमेश जयराम पाटील साहेबांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं आहे, त्यांचे देखील मनस्वी आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. आणि अप्रतिम आकर्षक अशा ट्रॉफीज ज्ञानेश्वर सुंदर पाटील साहेबांकडून लाभलेले आहेत, प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या, त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार. नवीन षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय यश मात्रेचा हा बॉल, जोरदार अपील, पंचांनी मान हलवली आधी आणि यस होकार दिला, बोट आकाशाकडे, बॅट्समॅन आउट. पहिलाच बॉल यश मात्रेचा, थोडीशी मुवमेंट, लेट मुवमेंट होती, टप्पा पडल्यानंतर बॉल हलकासा बाहेर निघाला आणि बॅटची हलकीशी कट घेत असताना विकेटकीपरच्या हातात जाऊन विसावलाय. प्रशांतला ते शांत करण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाज यश. 13 धावांवर पहिला धक्का बसलाय गावदेवी कोळिवली संघाला. चला, नवीन फलंदाज लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, क्रीजवर लगेच पोहोचायचं आहे, जास्त वेळ दौडू नका. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट झाली पाहिजेत. जाणून बुजून कोणीही वेळेचा अपव्यय करू नये, नाहीतर आपल्या संघाला पेनलाइज केलं जाईल, याची नोंद घ्या. दोन्ही संघांनी अप्रतिम कामगिरी केली संपूर्ण स्पर्धेदरम्यान. आजचा दिवस खऱ्या अर्थानं गावदेवी पारिवली संघानं गाजवलाय. कोळिवली संघानं कालचा दिवस पूर्णपणे गाजवला. आज सेमीफायनल मॅच मध्ये चित्तथरारक सामन्यामध्ये विजय प्राप्त केला. नवीन बॅटर कुमारच्या बॅट मधून तडाखा, स्लॉक स्वीप, फोटो फिनिश फटका होता हा षटकार. कुमार स्पेशल बैठक शॉट, बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर ऑन साइडला, उत्तुंग षटकार. फटका खेळल्यानंतर फोटोसाठी पोज देखील दिली. एवढा प्रचंड आत्मविश्वास होता फलंदाजाला या फटक्यामध्ये, त्याला माहिती होतं की धावायची आवश्यकताच नाहीये, बॉल जाणार म्हणजे जाणारच बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारानं अकाउंट ओपन करत असताना कुमार संघाची धावसंख्या 19 एका गड्याच्या मोबदल्यात. मागच्या मॅच मध्ये 5व्या क्रमांकावर आला होता कुमार. वन डाऊन खेळण्यासाठी आपण बघितलं होतं पुणीतला. बॅटिंग ऑर्डर मध्ये थोडासा बदल केला या फायनल मॅच मध्ये गावदेवी कोळिवली संघानं. चांगली बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे आहे, फ्लेक्सिबल बॅटिंग लाईनअप आहे. खोलवर टप्प्याचा बॉल त्याला खोदून काढलाय, स्ट्रेट बॅटनं ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑन कडून फिल्डर आले, जबरदस्त फिल्डिंग, जबरदस्त क्षेत्ररक्षण. निश्चित रूपाने तिथे काही धावांचं संरक्षण करण्यात आलेलं आहे, कारण थोडा जरी उशीर झाला असता फिल्डरचा तर तो चौकार देखील गेला असता. लॉंग ऑफला देखील फिल्डर आहेत, परंतु लॉंगॉनचे फिल्डर आपल्या डावीकडे पोहोचले होते. एकच धाव मिळाली आणि आता स्ट्रायकिंग एंडला वैभव पाटील. संघाची धावसंख्या 1/20. मिस्टर क्रिश हनुमान पाटील यांचं आगमन झालंय आमच्या मंचावर. आपलं सहर्ष स्वागत आम्ही करीत आहोत. जय बजरंग स्पोर्ट्स खांडपीच्या वतीनं प्रथम क्रमांकाचं रोख रकमेचं पारितोषिक आम्हाला मिस्टर क्रिश हनुमान पाटील साहेबांकडून लाभलेलं आहे. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. आखो टप्प्याचा बॉल वेट केला, पंच केलाय, बॉल हवेत, स्वीपर कव्हरला फिल्डर, जाळं विणलं गेलं होतं, त्यात अडकलाय वैभव पाटील नावाचा मोठा मासा. बिग विकेट.
स्वीपर कव्हर मध्ये फिल्डर तैनात करण्यात आला होता आणि अगदी वाईट बॉल होता. खरं तर शॉर्ट अँड वाईट बॉल होता. टप्पा पडल्यानंतर तो आणखी बाहेर निघणारा बॉल होता, परंतु फार स्लोवर बॉल होता. संत गतीनं आला. वैभवनं थोडा वेट करून फटका मारला, पंच केला, मात्र खाली बॉल ठेवता आला नाही. बॉल हवेत गेला आणि वैभवच्या खेळचा अंत झालेला आहे. मोठं नुकसान झालंय गावदेवी कोळिवली संघाला. धावसंख्या 2-20. नवीन फलंदाज अनंता. ओहो, हा देखील थोडा स्लोवर बॉल. गुड चेंज ऑफ पेस. क्लेवर पीस ऑफ बॉलिंग बाय यश म्हात्रे. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत फक्त 7 धावा खर्च केल्यात आणि 2 खंदे फलंदाज त्याने बाद केलेत. दोन्ही सलामीचे फलंदाज प्रशांत आणि वैभव. एक षटकार देखील आलाय, तरी देखील 7च धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल यावेळेला उंच उडवलाय. उंची जास्त, लांबी कमी. डीप मिड विकेटचा खेळाडू जज करतोय, परंतु जजमेंट चुकलंय. पुढे निघाला आणि झेल धरतीला दान. आयुष्यमान भवचा आशीर्वाद फलंदाजाला. 2 धावा येथे मिळत आहेत अनंताला. कॅचेस विन द मॅचेस. नेहमीच आपण या गोष्टीचा उल्लेख करत आलेलो आहोत आणि या स्पर्धेमध्ये बऱ्याच सामन्यांमध्ये असं घडलेलं आहे. झेल ड्रॉप झाल्यानंतर त्या फलंदाजांनी चांगली बॅटिंग केलेली आहे. मागच्या मॅचमध्ये प्रशांतचं आपण उदाहरण बघितलं. पहिल्याच बॉलवर झेल ड्रॉप झाला, त्यानंतर 25 धावांची चांगली खेळी साकारली. त्याआधीच्या मॅचमध्ये आपण बघितलं होतं यशला, ज्याने नुकतंच आता षटक समाप्त केलेलं आहे. झेल ड्रॉप झाल्यानंतर त्याने 6 बॉल्समध्ये सलग 6 षटकार ठोकण्याचा विक्रम प्रस्थापित केला. तर चांगल्या फलंदाजाचा झेल ड्रॉप करणं हे कधीही परवडण्यासारखं नसतं फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. 2 षटकांची समाप्ती झाली. धावसंख्या 2-22. प्रत्येकी 4 षटकांचा हा अंतिम सामना आपल्या समोर रंगतोय. खांडपेच्या या स्वर्गीय जनार्दन बाबू तारे क्रीडांगणामध्ये आपण एन्जॉय करतोय स्वर्गीय निखिल स्मृती चषक 2024 ही स्पर्धा. अतिशय सुंदर आयोजन, खूप शिस्तबद्ध पद्धतीनं ही स्पर्धा पार पाडली गेलेली आहे. पण चॅम्पियन कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. नवीन षटकाला सुरुवात करतोय जतीन. पहिलाच बॉल, यॉर्कर, ड्राईव्ह केलाय हलक्या हातानं, चांगला स्ट्रोक. येथे 2 धावा मिळतील. क्वालिटी क्रिकेट. फार चांगला बॉल होता हा. पूर्णपणे तो यॉर्कर होऊ दिला नाही खरं तर फलंदाजाने, कारण छोट्या बॅकलिपनिशी तो तयारीत होता आणि हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना त्याच्यावर 2 धावा पूर्ण केल्या. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 24 वर. स्ट्रायकिंग एंडला कुमार. राऊंड द विकेटनं आता गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे. येथे डेड बॉलचा इशारा पंच राजेंद्र बजागे करतायत. गावदेवी पारिवली संघ ज्युनियर कॅटेगरी मधून फायनल मध्ये पोहोचलेला संघ आहे आणि कोळिवली संघ सिनियर गटातून फायनल मध्ये आलाय. पण तो फरक सध्या तरी आपल्याला इथे पाहायला मिळत नाहीये. गोलंदाजाला काही समस्या आहेत, फलंदाजाला काही समस्या आहेत. बघा, आपल्याकडे वेळ जास्त नाहीये, सो असं कृत्य पुन्हा करू नका. शॉर्ट ऑफ लेन बॉल. अतिशय कमजोर बॉल होता हा. सोडून दिलाय कारण इथे काही धावा मिळू शकतात. सिंगल तर कंप्लीट केले आणि वाईटचा देखील इशारा आहे. 2 अतिरिक्त धावा मिळत आहेत, अवांतर धावा मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26 वर. 26. दरम्यान या ठिकाणी आमचे ट्रॉफी स्पॉन्सर सन्माननीय ज्ञानेश्वर सुंदर पाटील साहेब, माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत चिंचवली खांडपे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हृदयाच्या अंतकणातून आम्ही स्वागत करीत आहोत. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या आकर्षक ट्रॉफीज त्यांच्याकडून मिळालेल्या आहेत. तसेच या स्पर्धेसाठी ज्यांचं विशेष सहकार्य आहे ते सन्माननीय मुकेश रामदास पाटील साहेब देखील या ठिकाणी पोहोचतायत. आपलं देखील सहर्ष स्वागत. या आपण व्यासपीठावर. बॉल हवेत आहे. समोर फिल्डर येतोय. खराब क्षेत्ररक्षण, मिस जजमेंट आणि बॉल सीमा पार. 1 बाउंस चौकार. मुख्यानं आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच लक फॅक्टर जो आहे तो कोळिवली संघाच्या सातत्यानं बाजूनं राहिलाय. क्रिकेट खरं तर चांगल्या टेक्निकच्या जोरावर खेळला जाणारा खेळ आहे, परंतु नशिबाची देखील साथ मिळणं गरजेचं असतं आणि ती नशिबाची साथ खऱ्या अर्थानं कोळिवली संघाला या संपूर्ण स्पर्धेत मिळालेली आहे. आदरणीय ज्ञानेश्वर सुंदर पाटील साहेब, माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत चिंचवली खांडपे,
ज्यांच्याकडून ट्रॉफीज मिळालेल्या आहेत त्यांचं आगमन. ओहो, आणखी एक मोठा फटका, यावेळेला षटकार. फ्री हिट कंटिन्यूज. आधी नो बॉल टाकला, त्यानंतर वाईट बॉल टाकलाय. 4 चेंडू टाकून झालेत फक्त या तिसऱ्या षटकामध्ये. तब्बल 18 धावा खर्च केल्यात जतीनने. फारच खर्चिक षटक. धावसंख्या 40. नेक्स्ट बॉल फ्री हिट. फेकून दिलाय, हुक केलाय हा बॉल. बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. प्रॉपर कनेक्शन. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. वैभवची बॅट तळपते. कधी प्रशांत चांगला खेळ करतो, कधी पुनीत चांगले फटके खेळतो, तर कधी कुमार. या फायनल मॅच मध्ये कुमार बरसतोय. 7 बॉल्स मध्ये अनंताच्या बॅटमधून हा षटकार आलेला आहे. अनंत आणि कुमार दोघेही चांगली बॅटिंग करतायत. ओ, बीमर बॉल, आणि हा बॉल देखील काढलाय फाईन लेगच्या क्षेत्रातून. सीमारेषा पार. नो बॉलवर चौकार. अनंताच्या बॅटमधून आणखी एक चौकार. 5 धावा एकूण मिळाल्या आणि याचबरोबर 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत गावदेवी कोळिवली संघाच्या. एकूण धावसंख्या 51. टाळ्यांचा गजर आपल्याला ऐकायला मिळतोय खेळाडू कक्षामधून. अतिशय प्रसन्न कोळिवलीचे सर्व खेळाडू, कारण संघ चांगल्या स्थितीत जाताना दिसतोय या फायनल मॅचमध्ये. 2 बीमर चेंडू हाताळले गोलंदाज जतीननं, आणि त्यामुळेच आता हे षटक कंप्लीट करण्याची जबाबदारी दुसऱ्या गोलंदाजावर आहे. अक्षय आलेला आहे षटक कंप्लीट करण्यासाठी. पुढचा बॉल फ्री हिट. आपटी दिली आहे. अपर कट. बॉल हवेत आहे डीप पॉइंटला. फिल्डरला क्लिअर करत असताना हा देखील बॉल सीमा पार. आणखी एक षटकार. शॉट ऑफ द टुर्नामेंट म्हटलं तर वावगं ठरू नये. शॉट वाईट बॉल होता, परंतु काय फटका सजवलाय, काय अफलातून टायमिंग पाहायला मिळालं. अक्षरशः पाठलाग केला त्या चेंडूचा आणि अपर कट करत असताना डीप पॉइंटच्या डोक्यावरून षटकार ठोकलाय. ग्रेट शॉट. धावसंख्या जाऊन पोहोचली 57 या आकड्यावर. 3 षटकांची समाप्ती. 19च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. या मंचाची शोभा वाढवत असताना सन्माननीय क्रिश हनुमान पाटील साहेब प्रथम पारितोषिकाचे जे ते पुरस्कर्ते आहेत, आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत.
ज्ञानेश्वर सुंदर पाटील साहेब, माजी उपसरपंच, ग्रुप ग्रामपंचायत चिंचवली खांडपे, प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या अप्रतिम आकर्षक अशा ट्रॉफीज त्यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत. मुकेश रामदास पाटील साहेबांचं देखील विशेष सहकार्य, ते देखील मंचाची शोभा वाढवतायत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही पुन्हा एकदा करीत आहोत. आणि आता आगमन होत आहे सन्माननीय सोन्या आंबो पाटील साहेब, शाखा प्रमुख आहेत या गावचे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच अमोल तारे साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. आपण देखील या मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. शेवटच्या षटकाला सुरुवात होते आणि आता पारिवली संघाकडून गोलंदाज येतोय निलेश. चला स्पीडअप करा, खेळाडूंना विनंती आहे. पारिवली संघ लक्षात घ्या, नंतर तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. कुमारकडे स्ट्राईक. डाव्या एसटीच्या रोखानं हा बॉल स्वीप करायचा होता. थोडा फाईन फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट्समॅन बीट झालाय. डॉट बॉल न सुरुवात होते शेवटच्या ओव्हरला. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. खूप चांगली धावसंख्या फलकावर 57. यावेळेला कट करायचा होता, परंतु हा बॉल स्वेअर आहे. उजव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर वाईट घोषित केलाय पंचांनी. धावसंख्या पुढे सरसावत असताना गावदेवी कोळिवली संघाची 58, 2 गाड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या. मात्र दुसरं षटक यश मात्रेचं चांगलं होतं. 9 धावा देत 2 गडी बाद केले होते, परंतु तिसरं षटक जतीनचं फार खर्चिक राहिलं. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू छोट्या बॅकलिपनं ड्राईव्ह केलाय 1 धावेसाठी. आणि आता स्ट्राईक अनंताकडे. तन्मय माळी यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत कोळिवली संघासाठी. दोन्ही संघांचे पाठीराखे चांगला प्रतिसाद देत आहेत या स्पर्धेमध्ये. आणखी एक चांगला बॉल. अशाच गोलंदाजीची आवश्यकता आहे खऱ्या अर्थानं, कारण पहिल्या 3 षटकांमध्ये जबरदस्त फटकेबाजी झालेली आहे. विशेषतः तिसऱ्या ओव्हरमध्ये. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 22 धावा एवढी जास्त मोठी धावसंख्या नव्हती, पण तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 35 धावा आल्या. शरीराचा वेध घेणारा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. कौतुकास्पद गोलंदाजी निलेश मार्फत पाहायला मिळते. मला वाटतं निलेशला जास्त गोलंदाजीची संधी मिळाली नव्हती अगोदर. फायनल मॅच मध्ये चांगली कामगिरी करत असताना निलेश गावदेवी पारिवली संघासाठी धावांवर ब्रेक लावण्यामध्ये यशस्वी ठरलाय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. यवई गावचे समाजसेवक सत्या वाखारे यांचं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यावं. आलेले आहेत व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत आहे. आणखी एक चांगला बॉल आणि आता लेगबायच्या स्वरूपात 1 धाव अखेर कंप्लीट करण्यात आली आहे. हे षटक फार महत्वाचं होतं पारिवली संघासाठी. सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी एक इकॉनॉमिकल षटकाची गरज होती. 61 धावा फलकावर तर लागलेल्या आहेत. मागच्या मॅचमध्ये 64चं टार्गेट होतं आणि अगदी शेवटच्या बॉल पर्यंत लास्ट बॉल थ्रिलर पाहायला मिळाला होता. अखेर कोळिवली संघानं बाजी मारली. हा सामना देखील तसा होऊ शकतो. अंदाधुंद खेळण्याचा प्रयत्न, अपील आणि यश पंचांचं बोट आकाशाकडे. शेवटच्या बॉलवर विकेटचं पतन. फक्त 4 धावा खर्च केल्या निलेशने या षटकामध्ये. एकूण धावसंख्या 61, 3 गाड्यांच्या मोबदल्यात आणि 62 धावांचं टार्गेट आहे. त्रिफळा तेथे उद्ध्वस्त झालेला आहे फलंदाजाचा. शेवटच्या बॉलवर शरीराचा वेध चेंडूने घेतला आणि त्यानंतर एस्टनवर जाऊन बॉल आदळला होता. त्रिफळा रूपात शेवटच्या बॉलवर विकेटचं पतन. 62 धावांची आवश्यकता असेल 4 ओव्हर्समध्ये गावदेवी पारिवली संघाला स्वर्गीय निखिल स्मृती चषक 2024 जिंकण्यासाठी. प्रतिषटक 15.50च्या सरासरीनं धावा बनवाव्या लागतील. पारिवलीकडे देखील ती फलंदाजी आहे. विशेषतः यश म्हात्रे आणि राकेश हे विस्फोटक फलंदाज ज्यांच्याकडून फार जास्त अपेक्षा असतील. पण एक महत्वाची बाब म्हणजे प्रणय त्यांचा सलामीचा फलंदाज आहे. तो पुन्हा सलामीला येईल का हा देखील एक प्रश्न येथे जरूर निर्माण होतोय. मात्र त्याच्यामध्ये देखील ती क्षमता आहे. त्याची बॅट एवढी तळपलेली नाहीये. शेवटचा चान्स या स्पर्धेमध्ये त्याच्यासाठी देखील असणार आहे. स्वतःला सिद्ध करावं लागेल. धावसंख्या चांगली उभारली गेली आहे, परंतु थोडंसं कमबॅक जरूर झालंय शेवटच्या ओव्हरमध्ये पारिवली संघाचं. कोळिवली संघ तरी देखील मला असं वाटतं की जास्त संतुष्ट असेल
पहिला हाफ संपल्यानंतर, कारण 61 धावा फलकावर लावल्यात आणि 62 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत, फायनल मॅच जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत, स्वर्गीय निखिल स्मृती चषक जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत, त्या म्हणजे गावदेवी पारिवली संघाला. तर माझा टर्न या ठिकाणी येथे समाप्त होतोय. भरभरून प्रेम दिलं तुम्हा सर्वांनी, त्याबद्दल आपले मी आभार व्यक्त करतोय, आयोजन समितीचे आभार व्यक्त करतोय, विशेषतः थँक्स टू रोशन पाटील. आणि आता मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय यापुढचं धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ झेडके गावचा गोड आणि बुलंद आवाज मोनिश पाटील यांना. थँक्यू. हॅलो हॅलो चेक टेस्ट. हॅलो हॅलो. खेळाडूंना एक विनंती आहे, आपण जरा घाई करायची आहे, फलंदाज लवकर पाठवून द्या. आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे वळूयात. आपल्यामध्ये उपस्थित आहेत या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पुरस्कर्ते सन्माननीय क्रिश हनुमान पाटील साहेब. त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जाईल, त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी त्यांना मी विनंती करतो. आकाश पाटील यांना विनंती असेल, आपण सन्माननीय क्रिश हनुमान पाटील साहेबांना सन्मानित करावं. क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी देण्यात आलेलं आहे. थँक्यू सो मच. त्यानंतर आमच्या सन्मान मूर्ती आहेत ज्यांच्या माध्यमातून आम्हाला आकर्षक ट्रॉफीज मिळालेल्या आहेत, सन्माननीय ज्ञानेश्वर सुंदर पाटील साहेब. त्यांना मी विनंती करतोय आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. चला जाऊयात मॅचकडे. आपण 2 सलामीच्या बॅटर्स टार्गेटचा जर विचार केला 62, 62 धावांचा आव्हान आहे पारिवलीच्या विपक्षामध्ये कोलिवली. मेगा फायनलची मॅच आपण पाहतोय. 24 चेंडू 62 धावा, 15.50ची सरासरीने धावा बनवायच्यात. गोलंदाजीवरती गोलंदाज पोलार्ड तयार. पहिलाच बॉल इनसाइड आउट. यश मात्रे. बघा पिवळा पडदा जो बांधण्यात आलेला आहे टॉवरला, त्याच्या खाली बॉल लागलेला आहे, त्यामुळे धावा पळूनच घ्यायच्या आहेत असा स्पर्धेचा नियम आहे. वर जर थेट लागला असता त्या पडद्याच्या तर तो षटकार देण्यात आला असता. आपल्या व्यासपीठावर सन्माननीय मुकेश रामदास पाटील साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांच्या सन्मानाकडे आपण जातोय. मी आकाश पाटील यांना विनंती करतोय आपण पाहुण्यांना सन्मानित करावं. मुकेश पाटील यांचं देखील विशेष सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे. जयेश माळी यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारास 100 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे देखील फटका चांगला आहे. एक धाव बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते. दोन्ही आकड्यावरती मागचा चेंडू ऑलमोस्ट चौकार होता, पण नशिबाची साथ कुठेतरी मिळाली नाही. यानंतर सन्माननीय सत्या वाखारी साहेब यवईचे समाजसेवक आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांच्या देखील सन्मानाकडे आपल्याला मी घेऊन जातोय आणि लगेच पुन्हा एकदा आपण मॅचकडे वळणार आहोत. दमदार फटका आहे, दमदार फटका. एक्स्ट्रा कव्हर. इट्स अ क्रॅकिंग 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 शॉट. 4 धावा. दरम्यान युवा नेता सागल भारीराव यांच्या माध्यमातून पारिवली संघाला शुभेच्छा. जयेश माळी यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारास 100 रुपयाचं पारितोषिक आलं. धन्यवाद. धावसंख्या फळकावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 या आकड्यावरती यश मात्रे. बॅटिंग वरती सध्या आपण पाहतोय चर्चेत असलेला खेळाडू. आणखी एक चांगला चेंडू, तितका चांगल्या पद्धतीने चेंडूला खणून काढले. पाठीमागे वैभव पाटील गॅदर करतील. फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीनं 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावा फळकावरती आपण पाहतोय 7 या आकड्यावरती. प्रणय आणि यशची जोडी मैदानामध्ये. मेगा फायनलची आपण मॅच पाहतोय. जय बजरंग स्पोर्ट्स खांडपे आयोजित स्वर्गीय निखिल स्मृती चषक 2024 महासंग्राम. मॅचची कळा घेतली हलक्या गतीने आणि तदनंतर कुठल्याच प्रकारची धाव नसणारे निर्धाव चेंडूची समाप्ती.
5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावा फळकावरती आपण पाहतोय 7 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. हितेश उर्फ फोलाड आहेत गोलंदाजीवरती. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन तयार. ऑफ साइडच्या रिजर मध्ये फटका तर चांगला आहे. गॅप मध्ये 4 धावा लिहिल्या गेल्यात. मुहूर लागला होता त्याच्यावरती 4 धाव्यांचा आणि तदनंतर चौकाराच्या मदतीनं एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. विदाऊट लॉस टीम गावदेवी स्पोर्ट्स पारिवली संघाची धावसंख्या 11. वळूयात पुन्हा एकदा व्यासपीठावर. आपल्यामध्ये पारिवलीचे युवा नेता सागर भालेराव उपस्थित आहेत. आज पारिवलीचा संघ फायनलमध्ये खेळतोय आणि त्या टीमला, स्वतःच्या गावच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी ते येथे उपस्थित झालेले आहेत. मंचाची शोभा वाढवत आहेत. त्यांचा सन्मान करण्याची विनंती आकाश पाटील यांना मी करतो. सागर भालेराव यांचा हा शुभ सन्मान. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. 11 धावा फळकावरती आपण पाहतोय. आता 18 मध्ये बनवायच्यात 51 धावा. 2 फलंदाज मैदानावरती. प्रणय आणि यश ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत, ज्या पद्धतीने गॅप शोधतायत, विशेष करून उल्लेख करावा लागेल दोन्ही फलंदाजांचा आणि यशचा देखील, की ऑफ साइड खूप स्ट्रॉंग आहे. या फलंदाजाची स्ट्रॉंग झोन आहे. बॅकहँडचा खूप चांगला वापर करतो. 11 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता 18 मध्ये बनवायचे 51. अमोलदादा तरे यांच्या माध्यमातून वैभवसाठी पारितोषिक येते. याआधी षटकारांची हॅट्रिक जोडली, ते पारितोषिक कमावलं. आता जर विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बोला तयार. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. उंची आणि तदनंतर झेल टिपली जाते. यश मात्रेला परतावं लागेल. झटका क्रमांक पहिला. हा पहिला विकेट. विकेट क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. 1 विकेटच्या नुकसानवरती 11 ही परिस्थिती आता आपण मैदानामध्ये पाहतो. आणि महत्वाचा प्रमुख खेळाडू यश मात्रे, जो आज संपूर्ण दिवसामध्ये चर्चेत राहिलेला खेळाडू, आता माघारी परतला गेलाय. नवीन बॅटर राकेश स्ट्रायकर एंड वरती. इन 8 नंबर पोझिशन 3 वर. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती वैभव पाटील गोलंदाजी माठवर. कोलिवली संघाचा गाजा वाजा. मागचीच जी मॅच कंप्लीट झाली चावेच्या विपक्षामध्ये कोलिवली अप्रतिम दर्जेदार मुकाबला पाहायला मिळालेला. आणि आता आपण मेगा फायनलची मॅच पाहतोय. वैभव पाटील तयार होत आहेत. स्ट्रायकर एंड वरती राकेश असतील. लवफुल टॉस चेंडू ऑफ साइडच्या रिजन मध्ये. शॉट मिड ऑफ ला एक सिंगल धाव. एकापेक्षा एक अधिक काही नसणारे आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 12 या आकड्यावर. नक्कीच गावदेवी संघ, कोळिवली संघाचे खंबे पाठीराखे आदरणीय भरतजी माळी साहेब किंगमेकर यांच्या माध्यमातून गावदेवी स्पोर्ट्स कोळिवली संघाला शुभेच्छा आल्यात. आणि आल्या शुभेच्छा आणि आला विकेट. लक फॅक्टर भरत माळी साहेबांचा. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. दोन विकेट वैभवच्या 3 चेंडूमध्ये आपल्याला मिळाले. आणि वैभवसाठी पारितोषिक आहे. अमोलदादा तारे यांच्या माध्यमातून लगातार 3 विकेट जर मिळवले गेले तर 1001 रुपयाचं कॅश प्राइस. आणि अमोलदादाने विनंती देखील करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. 12 वरती 2. पुढचा चेंडू वेगवान, तेज सरार, पण पंचांचा इशारा येतोय. वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढेल जाऊन पोहोचली गेली 13 या आकड्यावरती. आता 15 चेंडू आहेत आणि 15 चेंडूमध्ये 49 धावा जोडायच्यात.
अक्षय बॅटिंग वरती, स्ट्रायकर एंडला. लवा फुलटा चेंडू होता सरळ रेषेमध्ये डाऊन दी ग्राउंड, क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातात. आणखी एक धक्का, आणखी एक विकेट. वैभवच्या नावावरती हा तिसरा विकेट. चार चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 13 या आकड्यावरती 3 धक्के आपल्याला बसताना पाहायला मिळाले आणि तिन्ही विकेट वैभवच्या नावावरती राहिले होते. पहिला चेंडूचा जर विचार केला, विकेट आला, मग एक सिंगल आली, मग पुन्हा विकेट, मग वाईड बॉल, मग पुन्हा विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. मध्ये मध्यांतरीने वाईड चेंडू आला, नाही तर हॅट्रिकला संधी असती वैभवसाठी. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, पण अजून लगातार 2 विकेट घेतले तर हॅट्रिकची संधी नक्कीच होईल. बोला तयार. पुढचा चेंडू खेळून काढला गेलाय. लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक अनंत धापसे कर्णधार आहेत या संघाचे. एक चांगली कर्णधाराची भूमिका, चांगली ऑलराऊंडर पारी, बॅटिंग आज चांगली राहिली अनंत धापसेची. मागच्या मॅच मध्ये गोलंदाजी, अंतिम चरणामध्ये जेव्हा संघ होता तेव्हा चांगली गोलंदाजी देखील करून दाखवली होती. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. वैभव तयार होत आहे. स्ट्रायकर एंडला राकेश 14 वरती 3 अशी परिस्थिती आपण गावदेवी पारिवली संघाची पाहायला मिळते. मागच्या 2 ते 3 दिवसांपासून आपण पाहत आलोय की खूप सारा गाजावाजा क्रीडा नगरीमध्ये. आणखी एक विकेट, विकेट क्रमांक 4. जबरदस्त गोलंदाजी. चार विकेट मिळवले वैभव पाटीलने, 3 धावा खर्च केल्या. जबरदस्त गोलंदाजी. 4 विकेटच्या नुकसानवरती 14 धावा फळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रवीण आहेत आता स्ट्रायकर एंडला, जतीन आहेत नॉन स्ट्रायकर एंड वरती नवीन खेळाडू. 12 चेंडू 48 समीकरण 24.00 च्या सरासरीने धावसंख्या फळकावरती जोडायच्यात. बोल तयार. हवेमध्ये पुन्हा एकदा चेंडू, उंची जास्त आहे, स्वतः गोलंदाज राहुल तिथे काय पोहोचतील. आणखी एक झेल टिपली जाते. विकेट डाऊन होता. विकेट क्रमांक 5वा धक्का आता मैदानाच्या बाहेर परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने जस्ट ज्या प्रकारे उल्लेख केला होता की मागच्या 3 दिवसांपासून आपण पाहतो की या क्रीडा नगरीमध्ये, खांडपे नगरीमध्ये अनेक साऱ्या खेळाडूंचा गाजावाजा राहिला. अनेक सारे प्रेक्षक वर्ग लाईव्हच्या माध्यमातून असो मैदानापर्यंत पोहोचले. खऱ्या अर्थाने या प्रेक्षक वर्गांचं धन्यवाद, आभार मानावं लागेल. कारण की क्रिकेटला प्रसिद्धी लाभत चालली आहे, पण हे प्रेक्षक वर्ग फार महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर आमचे सर्व मान्यवर्स ज्यांनी आमच्या या मंडळासाठी सदैव आमच्या पाठीशी हात ठेवला, आपल्या व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर्स ज्यांच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक, ट्रॉफी, सन्मान चिन्ह, मॅन ऑफ द मॅच, मंडप व्यवस्था, डीजे व्यवस्था, अशा टॉस बॉक्स, अशा सगळ्या गोष्टी लाभून दिल्या. त्यांचं देखील सर्वांचं खऱ्या अर्थाने आभार मानणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की एखादी स्पर्धा तुम्हाला सक्सेसफुल करायची असेल तर त्याच्या पाठीमागे असे सगळे मान्यवर लोक आहेत, त्यांचा पाठीराखा असणं फार गरजेचा. झेल ड्रॉप केली गेली पण प्रयत्न खूप चांगले होते आणि त्यानंतर फेकी पर्यंत धावा फळकावरती बनवल्या गेल्या. त्या म्हणजे टोटल 2 आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जोडल्या 16 आकड्यावरती. आता 10 चेंडू 46 धाव्यांची गरज आहे. आयोजकांचं देखील खूप सारा धन्यवाद. एक चांगली यशस्वी टुर्नामेंट, एक चांगली स्पर्धा पार करतायत ते त्यांच्या माध्यमातून. पंचांचा इशारा, वाईट चेंडू, अतिरिक्त धाव मिळेल. त्याचबरोबर आमचे कॉमेंटेटर्स, आमचे अंपायर्स, त्यांचं देखील खूप सारा धन्यवाद. आमचं लाईव्ह टेक्निशियन्स, त्यांचं देखील खूप सारा धन्यवाद.
डीजे ऑपरेटर त्यांचं देखील धन्यवाद. खऱ्या अर्थानं सगळ्यांचे आभार मानणं देखील गरजेचं आहे. जाऊयात मॅचकडे. हवेमध्ये चेंडू, बॅटची आउटर एज, क्षेत्ररक्षक तिथे, यष्टीरक्षक पोहोचले आणि झेल टिपली जाते. विकेट क्रमांक 6. या आकड्यावरती चटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना आता मॅच दूर राहिली असं म्हणावं लागेल, कारण की 9 चेंडू 45 धावा बनवायच्यात. 30 धावांचा अवरेज इथून गाठायचा आहे. पण जेव्हा यश मात्रे मैदानामध्ये होते आणि त्याच्या समवेत जर बघितलं तर प्रणय मैदानामध्ये होते, असं वाटत होतं की मॅचला उत्तर देतील. पण तदनंतर पासे बदलले गेले. वैभव जोशी गोलंदाजीवरती आलं आणि वैभवने पूर्णपणे जोखताना मॅचला आपल्या काबूत केली. 4 विकेट त्याच्या नावावरती आणि त्यानंतर आता राहुलने देखील 2 विकेट मिळवलेत. 18 धावा फलकावरती आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 6 विकेट गमावले गेलेत. 8 चेंडू आणि 44 समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. गुडघे टेकून खेळायचा प्रयत्न होता. चेंडू सरळ निघून गेला सीमारेषे यष्टीरक्षकाकडे आणि तदनंतर डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय. जतीन होते स्ट्रायकर एंड वरती. शेवटचा अंतिम चेंडू राहुलचा. शेवटचा अंतिम चेंडू, शेवटचा बॉल. जाता जाता या मॅच मध्ये आपला कलात्मक फटकेबाजी दाखवताना जतीन. मोठा फटका, 6 धावा, मॅक्झिमम अँड U6. आणि जो षटकार जोडला होता जतीनने, खऱ्या अर्थाने उल्लेख करावा लागेल की जतीनचा वय वर्ष फक्त आणि फक्त 16 आहे आणि गोलंदाजी देखील अप्रतिम करतोय जतीन. आज संपूर्ण दिवसामध्ये जतीनची गोलंदाजी चांगली राहिलेली आणि आता मोठा फटका जतीनच्या बॅटमधनं आलाय. क्रिकेटला वय नाहीये, क्रिकेटला एज नाहीये. अशाच प्रकारचा आपण आणखी एक खेळाडू बघितलेला जो 16 वर्षाचा होता. त्याने सुरुवात केली आपल्या क्रिकेटला अगदी आपल्याच असोसिएशन मध्ये खेळताना पीएनजे संघाकडनं. अशाच प्रकारचा खेळ त्याचा देखील होता आणि आता जतीन देखील ती कामगिरी करतोय. बोला तयार. अनंत धापसे. पहिला बॉल उडवलाय हवेमध्ये. उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक पोहोचतील, झेल टिपली जाईल. आणखी एक विकेट. झटका क्रमांक 7. धावसंख्या फळकावरती 16 आकड्यावरती. इथे जर बघितलं गेलं तर कुठल्याच प्रकारची धाव नसणारे 24 धावा फळकावरती आहेत. फळकावरती आपण पाहतोय आणि ही एक सिंगल पकडल्यानंतर 25 धावा फळकावरती जोडल्या गेल्यात. बोला तयार. पुन्हा 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 उडवलाय चेंडू आणि तदनंतर झेल टिपली गेली, पण फटका चांगला होता. वातावरणाचा इफेक्ट कुठेतरी होतोय. विकेट क्रमांक 8.
धाव नाहीये कुठल्याच प्रकारची. नवीन बॅटर आकाश स्ट्रायकर एंड वरती. आता इथून ऑल आउट वाचवण्याचा प्रयत्न करतायत टीम गावदेवी पारिवली संघ. मेगा फायनलची मॅच आहे आणि मेगा फायनल मॅच मध्ये धडक दिली गावदेवी स्पोर्ट्स कोलिवली आणि तदनंतर अनंता. आणखी एक विकेट. 9वा विकेट मैदानाच्या बाहेर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. एक शेवटचा अंतिम चेंडू आहे. गावदेवी स्पोर्ट्स कोलिवली ऑल आउट करून ही मेगा फायनलची ट्रॉफी उचलेल का? या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये कोलिवली संघाने अनेक सारे विक्रम रचले, पण आता ऑल आउट करून मेगा फायनलची ट्रॉफी उचलेल का हा प्रश्नचिन्ह आहे. जल्लोष होणार, जयघोष होणार. कोलिवलीचे प्रेक्षक वर्ग रेडी आहेत. एकदा कोलिवलीकर आवाज. कोलिवली गावचे कपिल जिमाळी, प्रदीप जिमाळी साहेब हे देखील आहेत. अनेकदा त्यांना पाठीराखे करताना आपण पाहतोय, त्यांचं देखील धन्यवाद. चला जाऊयात मॅच कडे. शेवटचा अंतिम चेंडू आणि एका डॉट बॉलने टीम आई गावदेवी स्पोर्ट्स कोलिवली